धुळ्यात लवकरच 28 ई बसेस चार्जिंग स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात, तर खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांची मनपा अधिकाऱ्यांसमवेत पाहणी। शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणाऱ्या ई बस प्रकल्पाला वेग आला असून शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या 28 अत्याधुनिक ई बस लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार असून या प्रकल्पासाठी शासनाकडून सुमारे 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्या अंतर्गत ई बस चार्जिंग स्टेशनसह आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत। मोहाडी येथील रेसिडेन्सी पार्क शेजारी असलेल्या सुमारे 2.5 हेक्टर जागेवर अत्याधुनिक ई बस चार्जिंग स्टेशन, बस पार्किंग परिसर, तांत्रिक सुविधा तसेच प्रशासकीय कक्ष उभारण्यात येत आहेत। या प्रकल्पाचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून सुमारे 90% काम पूर्ण झाले आहे। या पार्श्वभूमीवर धुळे लोकसभेचे खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांनी मनपा अधिकाऱ्यांसमवेत प्रकल्पस्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली। त्यांनी चार्जिंग स्टेशन, बस पार्किंग व्यवस्था, विद्युत यंत्रणा तसेच पायाभूत सुविधांचा आढावा घेतला। संबंधित अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीबाबत माहिती सादर केली। धुळे शहरासाठी मंजूर झालेल्या 28 ई बस सेवा शहरातील 9 विविध मार्गांवर सुरू करण्यात येणार आहेत। त्यामुळे शहरातील विविध भागातील नागरिकांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि अत्याधुनिक सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होणार आहे। बस सेवेमुळे वाहतुकीतील सोयी वाढण्याबरोबरच पर्यावरणपूरक वाहतुकीला देखील चालना मिळणार असून डिझेलवर चालणाऱ्या पारंपरिक बसच्या तुलनेत ई बसमुळे वायू व ध्वनी प्रदूषणात घट होणार असून इंधन बचतीला हातभार लागणार आहे। त्यामुळे शहराच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण मानला जात असून पाहणी दरम्यान प्रकल्पाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करून ई बस सेवा नागरिकांसाठी लवकरात लवकर सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली। आगामी काळात ई बस सेवा सुरू झाल्यानंतर धुळे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवे स्वरूप प्राप्त होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। यावेळी पाहणी प्रसंगी मनपा आयुक्त हेमंत निकम, कार्यकारी अभियंता चंद्रकांत उगले, संबंधित अधिकारी, अभियंते तसेच प्रकल्पाशी निगडित अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। तर यावेळेस महादेव कन्स्ट्रक्शनचे इंजिनियर महाले देखील उपस्थित होते। तर त्याचबरोबर ग्रामीण जिल्हाध्यक्ष युवराज आबा करंकाळ, शहराध्यक्ष हाजी साबिर शेठ, ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे, पितांबर दादा महाले, दिशा समिती सदस्य सुनील शिंदे, खासदार श्री सहाय्यक आवेश खान, निलेश काटे यांच्यासह आदी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। या आल्या तरच परिवहन समिती करायची आधी नाही। हा एवढा मोठा खड्डा सर रेस्टरूम घेतलाय हा एक मोठे रूम आहे। रेस्टरूम घेतलाय, माझा टॉयलेट घेतला, लेडीज रूम तिकडे घेतलाय पुढे केंद्र पुरस्कृत ई बस सेवा ही मंजूर करण्यात आलेली आहे। साधारणतः 28/8/2023 अन्वये ही सूचना प्राप्त झाली होती आणि त्यानंतर ठराव क्रमांक 265 दिनांक 19/9/23 अन्वये त्याला मान्यता देण्यात आली आणि या मोहाडी परिसरामध्ये साधारणतः 2.5 हेक्टर जागेमध्ये हा प्रोजेक्ट या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये चार्जिंग स्टेशन असेल, त्याचप्रमाणे इतर आवश्यक त्या रूम्स आहेत, DP आहेत, डेपो आहे
या सर्व गोष्टींचं साधारणतः 90% काम हे पूर्ण झालेलं आहे. 15 ऑगस्टच्या सुमारास या कामाचं निश्चितपणे लोकार्पण होईल असा अंदाज आहे. साधारणतः 12.74 कोटी रकमेला प्रशासकीय मान्यता आहे. त्याच्यापैकी साधारणतः 7.5 कोटी रुपये हे प्राप्त झालेले आहेत. बाकी काम पूर्ण होण्याच्या तत्वावरती इतर पैसे निश्चितपणे त्या ठिकाणी मिळतील. त्याच्यामध्ये लँड डेव्हलपमेंट, कॉन्क्रिटीकरण चं काम आहे, अंडरग्राऊंड वॉटर टँकचं काम आहे, त्याचप्रमाणे वॉचमन कॅबिन आहे, ट्रान्सफॉर्मर आहे, त्याचप्रमाणे वॉटर प्रूफिंग स्लॅब या ठिकाणी होणार आहे. आणि संपूर्ण धुळे शहराला लगत जे काही गावांचा समावेश झालेला आहे त्यांच्यासाठी या ई बस सेवेचा उपयोग निश्चितपणे तेथील नागरिकांना होणार आहे. हा अतिशय महत्त्वाकांक्षी केंद्राचा प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यासाठी पाहणी करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत. महानगरपालिकेचे अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकडून आम्ही संपूर्ण माहिती घेतली आणि पाहणी केली.